नोकर भरती उरणला त्याच्या जाहिराती इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आणि मुलाखती गुजरात राज्यात घेतल्या जाणार आहेत। जेएनपीटी पोर्टमध्ये न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल कंपनीच्या या खोडसाळ हरकतीमुळे उरणमधील तरुण संताप व्यक्त करतायत। या नोकऱ्या नेमक्या कुणाच्या घशात घालायच्या आहेत असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख संदेश ठाकूर यांनी केलाय। जेएनपीए बंदर उभारण्यासाठी उरण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी दिल्या, त्यावेळी स्थानिकांना रोजगार देण्याचं अभिवचन दिलं। मात्र जमिनी मिळाल्यानंतर भूमिपुत्राला सापत्नपणाची वागणूक बंदर प्रशासन देत आहे। नागरी सुविधा बरोबर रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम बंदर प्रशासन करत असल्याची तरुणांची भावना आहे। जेएनपीटी पोर्टमधील न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल या कंपनीची हरकत महाराष्ट्राचा अपमान करणारी असल्याचा आरोप मनसेनं केलाय। जेएम बक्षी सीएमए टर्मिनस या पोर्टनं नोकर भरतीची जाहिरात केवळ इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केली होती। या भरतीच्या मुलाखती थेट महाराष्ट्राबाहेर गुजरात राज्यातील मुद्रा इथे ठेवण्यात आल्या आहेत। कामाचा पत्ता हा उरण नवी मुंबई म्हणून प्रसिद्ध केलाय। जेएनपीए बंदर प्रशासनानं स्थानिक वृत्तपत्रात नोकर भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध न करता इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून गुजरात राज्यात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केल्यानं संताप व्यक्त होतोय। एकंदरीत व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करायचा आणि मराठी माणसाच्या स्थानिक भूमिपुत्राच्या जखमेवर मीठ सोडून नोकर भरती प्रक्रिया गुजरातला करायची हे योग्य नाही। सदर भरती प्रक्रिया थांबवली नाही तर येत्या 10 दिवसांमध्ये संबंधित पोर्टचं कामकाज महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद करेल अशा प्रकारचे लेखी निवेदन जेएनपीए बंदराचे चेअरमन उमेश वाघ, एनएसएफटीचे सीईओ अनिरुद्ध लेले यांना देण्यात आलं आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर विशाल नेहुल आणि न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळू तुळशीराम ओवे यांना देखील याची माहिती देण्यात आली आहे। दरम्यान बंदर प्रशासनानं यापुढे मराठी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि उरण परिसरातील तरुणांना नोकरीत समाविष्ट करावं, अन्यथा मुजोर बंदर प्रशासनाविरोधात मनसे तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी दिलाय। दरम्यान निवेदन देतेवेळी उरण तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, तालुका सचिव अल्पेश कडू, राकेश भोईर, द्रोणागिरी शहराध्यक्ष रितेश पाटील, कविता म्हात्रे, महिला तालुकाध्यक्ष उरण शहर, महिला अध्यक्ष सुप्रिया सरफरे, तालुकाध्यक्ष दीपक पाटील, विभागीय अध्यक्ष बबन ठाकूर, जनहित पक्षाच्या मालती म्हात्रे, सेवा शाखाध्यक्ष भालचंद्र म्हात्रे उपस्थित होते। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।